नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दह्याची कढी कशी बनवायची ते बघणार आहे। दह्याची कढी फुटू नये म्हणून काय करायचं, कोणत्या टिप्स वापरायच्या हे सगळं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथे बघा, 1 कप मी घट्ट असं दही घेतलेलं आहे। दही थोडंसं आंबट असावं, तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे दही ओतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला छोटा अर्धा चमचा हळद, त्यानंतर मीठ चवीप्रमाणे आणि 1 चमचा आपल्याला इथे डाळीचं पीठ घ्यायचं आहे। इथे मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही मूग डाळीचं पीठ घेतलं तरी चालेल। आता आपल्याला हे एकसारखं पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धा कप पाणी घालणार आहे, म्हणजे आपलं एकसारखं असं हे दही फिरल्या जाईल आणि मिक्स होईल आणि कढीसुद्धा आपली खूप छान होईल। तर बघा, अशा पद्धतीने आपण फिरवून घेतलेलं आहे। यामुळे काय होतं, आपली कढी फुटत नाही आणि एकसारखं हे मिश्रण तयार होतं। कुठेही यामध्ये गठुळ्या राहत नाही आणि फुटल्यासारखी सुद्धा दिसत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही कढी केली तर अजिबात फुटत नाही। आता कढीसाठी आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे। इथे बघा, 4 मिरच्या घेतलेल्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा इथे किसलेलं सुकं खोबरं, अर्धा चमचा जिरं। आता हे सगळं आपण भांड्यामध्ये घालून पाणी न घालता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता तुम्ही खलबत्त्यामध्ये केलं किंवा पाट्यावर केलं तरीही चालेल। तर बघा, अशा पद्धतीने आपण जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर बघा, गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरं आणि मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला भरपूर सारा कढीपत्ता। तर बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। जिरं मोहरी फुललेलं आहे। आता जे आपण मिरचीचं वाटण केलं ते वाटण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे। कारण मिरची, खोबरं, लसूण आपण कच्चंच घेतलेलं आहे, त्यासाठी आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे कच्चेपणा निघून जाईल। आता बरेच जणांची कढी फुटते, का फुटते तर गॅस फुल ठेवतात आणि सतत ढवळत नाही, त्यामुळे कढी फुटते। तर बघा, गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि सगळा हा मसाला आहे सगळा परतून घ्यायचा आहे। आता छान असा परतला की यामध्ये आपल्याला अगदी थोडासा चिमूटभर हिंग घालायचा आहे, त्यामुळे चव छान येते। आता हे सगळं परतून झालेलं आहे। यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। ही टीप खूप महत्त्वाची आहे, कारण असं पाणी घातल्यामुळे काय होतं, आपण जे दह्याचं मिश्रण केलेलं ते घातल्यानंतर दह्याची कढी ही अजिबात फुटत नाही। आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे जे आपण दह्याचं मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे आपण ज्यावेळेस हे मिश्रण घातलं त्यावेळेस गॅसची फ्लेम ही मंद आहे, मंदच ठेवायची आणि सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे। जोपर्यंत आपण बेसन पीठ यामध्ये घातलेलं आहे, जे बेसन पीठ शिजत नाही तोपर्यंत आपल्याला 5 ते 7 मिनिटे हे ढवळत राहायचं आहे। त्यामुळे एकसारखी कढी तयार होते आणि अजिबात फुटत नाही। ही महत्त्वाची टीप आहे। तर बघा, सतत ढवळत राहिलेलं आहे आणि तुम्ही कढी बघू शकता, खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही। आता तुम्हाला खूप पातळ आवडत असेल तर तुम्ही पाणी अजून घालायचं आहे। आता यामध्ये घालणार आहे आपण अगदी थोडासा गूळ। आता तुम्ही गूळ घालू शकता, साखर घालू शकता आणि दोन्ही जरी नाही आवडलं तरी तुम्ही नाही घातलं तरी चालेल। आता यावर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर। तर बघा, उकळी यायला सुरुवात झाली की ढवळत राहायचं आहे।
सतत ढवळायचा जर कंटाळा आला तर थोडीशी उकळी फुटायला लागली तेच लगेच आपल्याला ढवळत राहायचं आहे. त्यामुळे काय होतं, आपली कढी ही अजिबात फुटत नाही. बऱ्याच वेळा काय करतात महिला, कढी करायला घेतात आणि ज्यावेळेस हे सगळं मिश्रण घालून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवून कढी पटकन होईल हे बघतात. पण कढी पटकन होईल हे बघू नका, कारण त्यामुळे काय होतं, कढी चवदार होणार नाही आणि कढी फुटते. त्यासाठी मंद गॅसवर सतत ढवळत राहायचं, म्हणजे कढी बिलकुलही फुटत नाही. अतिशय सुंदर आणि मधुर अशी ही कढी तयार होते. चवीला तर अप्रतिम लागते. गरमागरम वाफळत्या भाताबरोबर तर अतिशय छान लागते. आता पितृपंधरवडा चालू झालेला आहे आणि त्याचबरोबर कढीतही बनवलीच जाते. तर त्यासाठी अशा पद्धतीची ही कढी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, खूप छान होते. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आता बघा 2 ते 3 मिनटे आपण छान अशी ही ढवळत राहू. तर 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही इथे बघू शकता आपली कढी अतिशय सुंदर अशी झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर पुन्हा हलकीशी दाटसर होते. तुम्ही इथे बघू शकता. आता ह्या पद्धतीची कढी तुम्ही एरवी बनवू शकता. पितृपंधरवाड्यामध्ये तर बनवलीच जाते. भाकरीबरोबर, भाताबरोबर अतिशय छान लागते. अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या वयस्कर माणसांना सगळ्यांना ही कढी आवडणारी आहे. तर ह्या पद्धतीची कढी तुम्ही एकदा नक्की बनवा, अजिबात फुटणार नाही आणि चवीला तर अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीची परफेक्ट प्रमाणामध्ये ही कढी तुम्ही एकदा नक्की बनवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.